रायझिंग चाइल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंग सेंटरचा वार्षिक स्नेह सोहळा कुसुमाग्रज स्मारकात उत्साहात संपन्न. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. जिद्द, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर विशेष बालकेही समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वतःचे स्थान निर्माण करू शकतात, याचा प्रत्यय नाशिककरांना नुकताच आला. निमित्त होते रायझिंग चाइल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंग सेंटर आयोजित वार्षिक स्नेह सोहळ्याचे. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात रंगलेल्या या सुंदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर आणि सन्माननीय डॉक्टर प्रमोद शिंदे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. मुलांचा दांडका आत्मविश्वास आणि त्यांचे रंगमंचावरील सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या मुलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुलांच्या निरागस चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. संस्थेच्या संस्थापिका व प्रमुख मार्गदर्शिका मोनिका गोडबोले यशोद यांनी प्रास्ताविक सादर करताना दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थापना दिनाच्या निमित्ताने मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. समाजात अशा मार्गदर्शनाची गरज वाढत असल्याचे नमूद करत त्या पुढे म्हणाल्या की आमच्या संस्थेत दाखल होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना योगा व आधुनिक उपचार तंत्राचा समन्वय साधून प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांच्यात झपाट्याने सकारात्मक विकास होतो. याचा प्रत्यय मुलांनी सादर केलेल्या विविध सादरीकरणांमधून दिसून येत होता. विश्वस्त मिलिंद यशोद यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांनी मुलांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विविध नृत्यांमध्ये सर्व मुला-मुलींनी अत्यंत आत्मविश्वासाने सहभाग नोंदवला होता. या स्नेह सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आवर्जून उपस्थित राहिलेले काही माजी विद्यार्थी. एकेकाळी निरागस बालके म्हणून संस्थेत शिकलेल्या या विद्यार्थ्यांनी आता मोठे झाल्यावर आपला जीवन प्रवास आणि यशोगाथा उपस्थितांसमोर मांडली. विशेष बालके अधिक संवेदनशील असतात आणि त्यांना योग्य दिशा मिळाल्यास ती कशी प्रगती करू शकतात हे त्यांच्या मनोगतातून स्पष्ट झाले. या माजी विद्यार्थ्यांच्या संघर्षमय पण यशस्वी प्रवासाची कहाणी ऐकून सभागृहातील सर्वजण भारावून गेले. उपस्थित पालकांनीही यावेळी समाधान व्यक्त केले, तर निमंत्रितांनी संस्थेच्या कार्याचे आभार मानले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आदित्य तुपे यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनुष्का यशोद, मयूर कारंडे, अनुसया अजी, पद्मा आणि श्याम यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी लीना गोडबोले काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी वैभव भालेराव, शैक्षणिक विभागीय प्रतिनिधी.